चहूबाजूने घनदाट अरण्याने वेढलेला छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी म्हणून ओळखला जाणारा राजगड। अशा या राजगडाच्या घेऱ्यात घनदाट अरण्यात गेली 300-350 वर्ष पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असलेले एकमेव कुटुंब व त्यांचे छोटेसे टुमदार घर, निसर्गाशी घट्ट नाते असलेले, मातीशी नाळ जोडलेल्या या कुटुंबाचा संघर्षमय जीवन प्रवास या व्लॉग मार्फत आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत। वाह, हे समोर दिसतंय ना ते घर आहे आणि ही आपली राजगडाची संजीवनी माची बालेकिल्ला। तुम्हाला इथून जायला असं किती वेळ लागतो तरी? वजन असलं तर आमच्याकडे 3 तास लागतात। वजन किती असतं म्हणजे असं तर तुम्ही 25 किलो 25 किलो एक डोक्यावर? हा। ह्यांना का नाही सोडलं बरं? ते दुधाची आहेत ना? अच्छा, हा, ही दुधाची जनावर आहेत। हे पेंडा आता इथं पावसाळ्याची तयारी घराच्या पाठीमागून वाघ जातो की कधी कधी। हा, ह्या घराच्या मागून? हो, तुम्हाला आवाज येत असेल? ओरडलेला वगैरे आवाज येतो ना। भीती नाही वाटत? आता काय करणार? मग ते रात्रीचं तुम्ही बाहेर जाता का नाही? मग जातो की मग सोडवायला हो। आलाय असा कधी प्रसंग की हल्ला केलाय तुम्हाला? मागच्याच वर्षी इथं एक वासरू छोटस नेलं वरती ते ना। मला इथं लाईट पण नाही नाही बिलकुल। ना, माणसं रात्रीची चुकून आले होते। 10, 10:30, 11 वाजले असते। अच्छा, भरपूर पाऊस पडत होता। बॅटरी पडली, मला वाटलं हरण आहे। हरण म्हणता गपकेनं ती बॅटरी पडली ना, ते डोळे होते ते एकदम पडल्यामुळे तो खाली मटकीनं बसला, खालीच बसला मठ दिशी। खाली बसला की नंतर उठला वर। पण मला बेच नाही, बेलं तरी आपल्याला हे काय परवा चुकणार नाही। राजगडाचं हे असं कसं आहे की तिथं नातं जर जोडलं ते नातं भयंकर आहे। महाराज अजूनही जिवंत आहे, महाराज अजून पण बघतात ते। बापरे, महाराज आणि आमच्या अंगावर काटा येते तुम्ही हे जे बोलताय ना। पद्मावती माता जी आहे ना, हा, ती तुम्हाला साक्षात म्हणजे आई म्हणून ती जे अजून बी तलवार देऊ शकते, एवढी तिच्याकडे ताकद आहे। बापरे, 8:30 वाजता मयत काढून पहाटे 4 वाजता घरी आलो, 1 रुपया पण घेतला नाही। मदत भरपूर केली, बरं हे करणं कर्तव्य महाराजांनी सगळ्यांसाठी केलेले। हे सिरियल आपल्याला भाड्याने दिले, चांगलं राहिलं तर आपलं कीर्ती होईल। महाराजांचं 450 वर्ष अजून नाव भयंकर झळकते म्हणजे हे होतोय। आपण 3.5 दिवस तरी चांगलं काहीतरी थोडं तरी करता आलं पाहिजे। थोडं तरी घरातून बाहेर पडलं ना, पहिलं दर्शन राजांचं होतं। पटे खालीच उभा होता, बरं उभा, बॅटरी मारल्यानंतर मटकीने तिथेच खाली बसला। शुभ सकाळ, शिव सकाळ मित्रांनो, मी निशांत तावडे स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल निशांत तावडे व्लॉग्स मध्ये। तर आज आपण अत्यंत म्हणजे घनदाट जंगलात किंवा ज्या ठिकाणापर्यंत पोहोचणं अवघड आहे अशा धारेवरती, राजगड मागे तुम्हाला दिसत असेल, हा आपला धुक्यात हरवलेला राजगड आहे। राजगडला संजीवनी माचीच्या रस्त्यावरती ही वाट जास्ती कोणी वापरत नाही, तर या वाटेवरती धारेवरती राहतात, तर त्यांना आज आपण भेटण्यासाठी चाललेलो आहे। या ठिकाणी आता रस्ता खूप खराब आहे, जिथपर्यंत आपली गाडी येईल तिथपर्यंत आम्ही गाडी आणली। आता इथं गाडी लावून हे मागे तुम्हाला दिसत असेल, हे जन्नी मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणावरूनच वाट ही जी आहे ती पुढे वरती गेलेली। तर या पाऊल वाटेने आता आपण त्या घराकडे चाललोय। जीवन प्रवास किंवा ते अशा वातावरणात कसे राहतात ते पाहूयात, चला। जन्नी देवीच्या मंदिरापर्यंत जाणारा कच्चा रस्ता हा नुकत्याच झालेल्या वळवाच्या पावसामुळे कसरत करत पार करावा लागत होता। या रस्त्याचा शेवट म्हणजे जननी मातेचे मंदिर, तेथून पुढचा प्रवास म्हणजे डोंगर धारेवरून गेलेली पायवाट, दुतर्फा दाटलेली झाडी आणि त्यातून गेलेल्या निमुळत्या पायवाटेने काही अंतर चालून जाताच कातळात खोदलेली 2 टाकी पाहावयास मिळाली। आपण आता ढेबेच्या घराकडे चाललोय। या ठिकाणी पूर्वी ही वाट म्हणजे ये जा करण्यासाठी वापरली जात असावी। या ठिकाणी 2 टाकी खोदलेले आहेत पाण्याची, तर तुम्ही बघू शकता, जे कातळात खोदलेले ही जी टाकी आहेत ती खूप पुरातन म्हणजे अतिप्राचीन म्हणता येईल। तर वाट सोडूनसाठी ही अशी केलेली व्यवस्था आहे, जेणेकरून पावसाचं पाणी याच्यात साठून राहावं। 2 कातळ टाके आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली। दूरवर डावीकडे दिसणाऱ्या तोरणगडाचे देखणे रूप न्याहाळत डोंगरधारेवरून गेलेल्या वाटेने आम्ही ढेबेदादांच्या घराकडे वाटचाल सुरू केली। निसर्गाला हळुवारपणे लागणारी वर्षा ऋतूची चाहूल
कानावर व दृष्टीस पडत होती. निसर्गाचे व समोर दिसणाऱ्या घनदाट जंगलातील राजबिंड्या राजगडाचे देखणे रूप न्याहाळत साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही ढेबे बाबांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलो. वा, हे समोर दिसतंय ना त्याचं घर आहे. आणि ही राजगडाची आपली संजीवनी माची, बालेकिल्ला, तो डुबाय आणि त्या ठिकाणी पुढे पद्मावती सुवेळा. आणि हे असं संजीवनीच्या बरोबर पायथ्याला राहतात. आजूबाजूला मस्त दाट झाडी आहे आणि घर आहे. प्रचंड विस्ताराच्या औदुंबर वृक्षाच्या छायेत विसावलेले छोटेसे टुमदार बसकनीचे घर व आसपासचा मन प्रसन्न करणारा राजगडाचा परिसर पाहून भान हरपत होते. फायनली आपण घरापाशी पोहोचलो. या ठिकाणी संजीवनीच्या माचीवर हे एकमेव घर आहे. ते या ठिकाणी राहतात. आता आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. खाली रानात गेलेत. रान म्हणण्यापेक्षा हा तसा जंगल परिसरच आहे, तर ते फेरफटका मारण्यासाठी गेले. थांबूया आपण, थोडा वेळ वाट बघूया की मग भेटून आपण परतीच्या प्रवासाला. ढेबे दादा परतून येईपर्यंत मावशींसोबत आम्ही गप्पा गोष्टी केल्या. आता गडावरती लोक येत आहेत. हा हा हा, गडावरती रोज जाणं असतं का मग? शनिवार रविवार जातो. आता तर 4-5 महिने झालं नाहीच कोण आमच्या. हा, किल्ल्यावर असायची ना. हो, किल्ल्यावर जाते ना ती. शनिवार रविवार किल्ल्यावर जाते. आम्ही पण जातो. आम्ही संजीवनी माचीला आहे ना 2 वर्षापूर्वी आलो होतो. त्यावेळेस ती लहान होती, म्हणजे 7वी-8वीला असेल. तर ती वरती आली होती आणि आम्ही संजीवनी माचीवरून तिला पाहिलं होतं. तर ते संजीवनीच्या तिथं टाक्याच्या तिथं काहीतरी देव आहेत मला वाटतं, आहे ना. ती तिथं पाया पडली. मग आम्ही तिला विचारलं तू कुठून आली, तर ती म्हणली इथं खाली आमचं घर आहे. तर आम्ही त्यासाठी खास म्हणून भेटू. तिथून वरती जातो किल्ल्यावर. तुम्हाला इथून जायला असं किती वेळ लागतो तरी? वजन असलं तर आमच्याकडे 3 तास लागतात. वजन किती असतं म्हणजे असं तर तुम्ही? 25 किलो. 25 किलो एक डोक्यावर? म्हणजे त्यात फक्त पाण्याच्या बाटल्याच का बाकी आपलं खायच्या वस्तू पण? पाण्याच्या बाटल्या पण, आणि कधी खायच्या वस्तू असल्या तर मग खायच्या वस्तू पण घेऊन जातो आम्ही. बापरे. खायचं तर आता 4 महिने झाले सध्या बंदच केले वरचं. हा, म्हणजे वर जेवण बनवून द्यायचं? बनवून देत नाहीत वर. तुम्ही आता हे कुठल्या धारीने जाता नक्की? म्हणजे ही इथून दिसतंय ना इथून वरती? कुठून? हे समोर इथूनच वरती सरळ जातो. ही जी धार गेली ही का? हा नाही, ही नाही, समोरची नाही. हो का, ही कुठली? अच्छा, ही इकडची. हा, इकडची. अच्छा, ह्या धारेने जाता. तुम्हाला जायला किती वेळ लागतो तसा? जायला आम्हाला तसं मोकळं रिकामा माणूस असेल तर 1.5 तासात जागेवर वरती. बापरे, 1.5 तास तरी लागतो हो, पद्मावती. वजन असलं तर. आणि वजन असलं तर? वजन असलं तर आम्हाला 3 तास लागतात. बापरे, इथून? हो. अरे बापरे. ते कसं डोक्यावर वजन असेल त्यामुळे चालत जायचं म्हणजे खूप. पण असं शनिवार रविवार घसरड वगैरे आहे का कुठल्या टप्प्याला? घसरड आहे की, तर जरा म्हणजे अशी सोपीच आहे पायवाट, एवढं जास्त अवघड. मळलेली पायवाट आहे. अच्छा. या पायवाटीने येतात का लोक इकडे? नाही येत. कोणीच नाही येत. कोणीच नाही. आणि लोकांना माहितीच हा, नाही. आणि इकडून कोणी जात पण नाही ना. नाही जात. आम्ही आता खाली जन्नी देवीच्या मंदिराच्या तिथे गाड्या लावल्या आणि तिथून चालत आलो. आता आम्हाला येऊच तर कळत नव्हतं तुमचं घर इथं आहे, म्हणजे इतकं जंगल आहे ना आसपास. मावशी जेवण बनवण्याच्या तयारीसाठी गेल्यानंतर आम्ही राजगडाच्या देखण्या अशा संजीवनी माचीचे सुंदर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. संजीवनी माचीस स्पर्श करून वाहणारे ढग तिच्या सौंदर्यात आणखीन भर घालत होते. घरामध्ये चुलीवर चाललेल्या स्वयंपाकाचा धूर हा घराच्या छपरातून बाहेर पडताना दिसत होता. घराभोवतालचा प्रदेश निहाळताना तोंडावर आलेल्या पावसाळ्यासाठी केलेली तयारी नजरेस पडत होती. घराच्या छतावरील शेवाळ हे राजगडाच्या जंगलात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचे प्रमाण किती असते हे दर्शवत होते. जेवण तयार होताच मावशींनी आम्हाला घरात येऊन बसण्यासाठी सांगितले. ह्यांना का नाही सोडलं बरं? अच्छा, हा, ही दुधाची जनावर आहेत.
किती आहेत जनावर? टोटल जनावर आहेत 10-15. हे पेंडा आता इथं पावसाळ्याची तयारी करून ठेवली. मग ह्यांना न सोडण्यामागचं कारण काय, म्हणजे आपलं वाघ वगैरे आहे का इकडे ह्या भागाला? वाघ पण आहे ना. आहे ना, हो. त्यामुळेच हे काळजी घेतलेली बरी ह्यांची. बारकी वासर आमची आत्ताच परवा मागे 2-3 खाली ती. हा वाघाने? हो. अरे बापरे. म्हणजे ती बाहेर जातेत ना रानात. हा, आणि मग तुम्हाला कळतं कसं वाघाने खाल्ल्यावर? ते परत नाही आली की मग शोधायला जायचं? हा, शोधायला जायचं. मग बनवले हा पिठलं भाकरी, पिठलं भाकरी. एक नंबर जेवण. असं जेवण भेटणं म्हणजे आमचं आज नशीब आहे. पण मावशी हे कारळ्याची चटणी आहे का? नाही, घरी बनवलेली. आणि तूप टाकलंय का? आणि ती तूप टाक. आपल्या घरच्या गाईचंच तूप आहे? घरच्या गाईचं. अरे वा. पिठलं भाकरी आणि घरच्या चटणीवर देशी गाईचं तूप असा जेवणाचा आस्वाद घेत मावशींशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. वड्याचं पाणी का झऱ्याचं आहे? जऱ्याचं. हे झऱ्याचं पाणी आहे. हो. ते थोडं दिसायला पण म्हणजे असं ह्याचं पिवळसर किंवा तांबूस दिसतंय. कालच्याला पाऊस पडलाय ना, त्यामुळे तसं दिसतं. हा, वरून म्हणजे वाहत जास्त आलं की. पण आता पाऊस गेलाय तर मग तुम्हाला दुसरं पाणी आणि ह्या जनावरांना पाणी जनावरांना खालीच पाण्याला पूर्ण खाली घेऊन जायचं, घेऊन यायचं, घेऊन यायचं. त्यांची ती नाही जात? त्यांची पण ती जाते. त्यांची नेली तरी बिबट्याची भीती ना, वाघ बिबट्याची भीती. माणूस लागतोच त्यांच्या बरोबर. इथं पट्टेरी वाघ नाही ना? पट्टेरी वाघ पण असतो कधी कधी, पण लय दिवस थांबत नाही ते. बघितलं तुम्ही कधी असं पट्टेरी? पट्टेरी नाही बघितलंय. नाही ना? मी ऐकून आहे. बिबट्याचं. हो, ऐकून. बिबटे आहे की. आणि टरस, लांडगा, ते कोल्हा आहेत. म्हणजे पण त्रास देत असेल ना. हो. कधी असं घरापर्यंत वगैरे आलं? सगळे हा, रानडुकरात. घराच्या पाठीमागून वाघ जातो की कधी कधी. हा, ह्या घराच्या मागून हो. बरं आवाज येत असेल, वराडलेला वगैरे आवाज येतो ना. भीती नाही वाटत? आता काय करणार. एवढे वर्ष राहतायत म्हणजे 300-350 वर्ष जवळजवळ झाली, तर घाबरायचं काय कारणच नाही. तुम्ही आता म्हणजे तुमची पिढ्याने पिढ्या 350 वर्ष झालं तसं पिढ्याने पिढ्या तुम्ही इथं राहताय. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आता बास झालं, हे सोडून आपलं खाली गावात जाऊन राहावं? आता पूर्वीचं सासू सासरे इथंच राहिले. हा, जमीन नाही ना खाली आम्हाला. मला दुसरी काय मोलमजुरीला जायला पण इथून नाही, जवळ नाही ना. शेत जमीन नाही बिलकुल? नाहीच नाही. शेत नाही, काय नाही. एवढ्यावर मुलांचं शिक्षण वगैरे. आणि मुलं शिक्षण आता किती अवघड आहे तुम्हाला. मुलांनी शाळा कशा केल्या मग? येऊन जाऊन वरून जे आता जी पायवाट आली जंगलातनं, त्या वाटेने ते येऊन जाऊन करायचे रोज? येऊन जाऊन. बापरे. म्हणजे घरची एक परिस्थिती अशी आहे. मुलगी एक 14वीला आहे. तुम्हाला आता म्हणजे तसं शेती नसल्यामुळं मग हे तांदूळ वगैरे सगळं विकतच आणून खावं लागत असेल? सगळं विकत. जो रोजगार निर्मिती होती ती फक्त एकमेव गडावरूनच, गडावरती जे काही विक्री होईल त्यातूनच? त्यातूनच. गडावरचं आमचं बंद झालं की आमचा विषय काय, पोटा पाण्याचा विषय. तुम्हाला असं इथं रोज राहताना असं एकदम नशीबवान नाही वाटत? समोरच राजांचा गड आहे, इतके वर्ष वाटतं की आहे ना? सकाळी सकाळी किल्ल्याकडे बघितल्यावर खूप चांगलं वाटतं. हा ना, दर्शन म्हणजे महाराजांचं. सकाळी सकाळी उठल्यावर मी पहिलं किल्ल्याकडेच बघते. दर्शन, पहिलं दर्शन घ्यायचं. राजांचं पहिलं दर्शन. बापरे, किती म्हणजे इतकं नशीब, पूर्वजन्मीची तुमची काहीतरी पुण्याई असेल, मग तुम्ही राजगडाच्या राहाळ्यात राहताय. नाहीतर हे असं भाग्य कुणालाही लाभत नाही. इथं सूर्य उगवल्या पर सकाळी सकाळी सनसेट वगैरे सगळं दिसतंय. बरोबर. ही तशी मावळतीकडची बाजू आहे ना, ही संजीवनी, ही मावळतीकडची मावळ. बाजू. आणि साईडला सुवेळाला उगवतो. उगवतो. तुम्हाला निसर्ग म्हणजे राजगडाचा खऱ्या प्रकारे तुम्ही अनुभवताय. निसर्ग म्हणा, गडाचं गड, राजांच्या गडाचं गड. पण कुठल्या ऋतूत चांगला जास्ती वाटतो किल्ला? म्हणजे पावसाळ्यात का हिवाळ्यात? पावसाळ्यात दिवाळीच्या वेळेस. दिवाळीत म्हणजे तो ऋतू एकदम चांगला. किल्ले असतात ना नवरात्रात. वाघाने कधी असं घरापर्यंत इथं हल्ला नाही ना, आतमध्ये वगैरे? आतमध्ये नाही, बाहेरच्या बाहेरच. बाहेरून वराटतो. तुमची गुरं रात्रीची सगळी बाहेर असतात का घरात असतात? बाहेर बसतात उन्हाळ्याची, पावसात घरात असतात. मग असं गुरांवर नाही कधी हल्ला बाहेर बसलेल्या? बाहेर बसलेली नेतो ना. बापरे. मग ते रात्रीचं तुम्ही बाहेर जाता का नाही? मग जातो की मग सोडवायला. हो. आलाय असा कधी प्रसंग की हल्ला केलाय तुम्हाला? मागच्याच वर्षी इथं एक वासरू छोटस नेलं वरती ते ना, इथंच वरच्या साईडला. बर, झाडीत? हा. आणि मारलं ना. 7-7:30 वाजले होते. मग आम्हाला आवाज आला. आम्ही बॅटरी पण नव्हती, छोटी बॅटरी होती, घेऊन गेलो वरती. तुम्हाला इथं लाईट पण नाही बिलकुल? सोलरच पॅनल जे काय असेल. हे सोलरच्या प्लेट लावल्यात त्या किती चालतात? म्हणजे काय चालतं त्याच्यावर? त्याच्यावर फक्त लाईट चालते, ती पण अंदा बंद झाली व्यवस्थित. आणि मोबाईल वगैरे चार्ज करायचा असला तर मग? मंदिराजवळ खाली त्या. बापरे, खाली जायचं एवढ्या? लयच अवघड आहे. म्हणजे आता एकदा पाऊस काळ चालू झाला की तुमचं बाहेर निघणं पण मुश्किल होत असेल.
दो पाऊस पडतो इथं जंगलात राजगडाच्या. भरपूर पाऊस आणि दुखट काहीच दिसत नाही पुढे. मग तुम्ही कसं करता ते 2-3 महिने किराणा वगैरे? ते आता एकदमच भरून ठेवायचं, तांदळाचं कट्टे 1-2. अच्छा. आणि गुरांचं मग वैरण वगैरे? वैरण ही काय भरून ठेवू. आता ही भरली की किती 5-6 महिने जाते थोडी, आणि बाहेर पण सरून येतात ना नवरात्रपर्यंत वगैरे. जरा अवघडच आहे. मग अवघडच आहे. पावसाळ्यात दुकानी काही दिसतच नसेल सोबत. नाही पण असं होतं कधी असे चुकलेत माणसं किल्ल्यावर आले तर चुकतात की भरपूर चुकतात ना. पावसाळ्यात दिसत नाही त्यामुळे इकडून येतात की चुकून कधी, मग आम्ही तुम्ही त्यांना वाट वगैरे दाखवायला जातात. त्याच्या बदल्यात तुम्ही असं कधी त्यांच्याकडनं पैसा मोबदला कधीच नाही घेतला? नाही. आपलं त्यांच्या सहकुशीने निस्वार्थ दिले नाही तर निस्वार्थ सेवा करतात. सेवा तेच खूप महत्वाचं आहे मावशी. आज आजूबाजूला पूर्ण दाट जंगल आहे, म्हणजे चिट पाखरू नाहीये, आणि एवढं तुमचं एकमेव इथं घर आहे. म्हणजे अशा ठिकाणी लोकांची सेवा होतीये. समजा कोणी गडावरनं जरी आले तरी त्यांची इथं जेवणाची वगैरे सोय होईल. म्हणजे इतकं छान आहे. 3 वर्ष झाली माणसं रात्रीची चुकून आले होते. रात्रीचे तरी म्हणजे किती वाजता? तरी 10, 10:30, 11 वाजले असते. अच्छा. भरपूर पाऊस पडत होता. बापरे. त्यांना तोरण्याला जायचं होतं, मुंबईचे होते. आणि चुकून आले ते, आणि इथून गेले ते पाठीमाग, परत आले आणि आवाज दिला त्यांनी. हे झोपले होते तोरण्याला, म्हणजे ते त्या धारेवरनं न जाता कालच्याला गेले ते इकडून आले. रात्री आवाज दिला त्यांनी, तर आम्ही झोपलेलेच होतो. मी म्हणले उठा आणि बघा कोण आहे बाहेर. त्यांचं नशीब चांगलं की तुम्ही राहता इथं. तुम्ही नसते तर त्यांना कळलंच नसतं ना कुठं जायचंय. आणि मग हे गेले बाहेर आणि म्हणले दादा. मग त्यांना एक चटई दिली, चना वगैरे दिला, झोपलीत. सकाळी उठलीत, आलीत इकडं, नाश्ता दिला, चहा दिला त्यांना. अरे वा. आणि मग सकाळी निघून गेलीत ते खाली. त्यांना बसला नेऊन सोडलीत खाली त्यांना. ते काय होतं त्यांना रात्रीचं कळतच नाही. दिवसा तरी दिसतं काहीतरी. अहो दिवसा पण कळायचं नाही, झाडीच एवढी दाट आहे ना. दुखतामुळे कळतच नाही. या तुमची वाट बघून आम्ही जेवाय बसलो. मावशींसोबत गप्पा गोष्टींमध्ये रमलेलो असतानाच ढेबे दादा आले, आणि मग दादांनी राजगडाबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील काही अनुभवांबद्दल आम्हाला सांगितले. आता तुम्हाला जर माणसं आली तर तुम्ही जेवणाची व्यवस्था देऊ शकता. किल्ल्यावरच्या लोकांना तुम्ही जेवण इथून बनवून नेऊन देता, नाश्ता जेवण. तुमचा नंबर? आमचा नंबर 88 मोठ्याने सांगा. 88 0 66 76 76 76 431 431. 421 का 31? 431. सोडायचे चार्जेस पैसे घेऊ शकता. मग त्यांना नेऊन त्या किल्ल्याच्या पायथ्याला सोडायचं आणि परत यायचं. किंवा काही जणांना हा रेंज ट्रेक करायचा असतो आपला, राजगड ते तोरणा. मग दादांना वाटा माहिती असतील ना. समजा रायगड पर्यंत गेलोय. काय बोलतो, चालत? मी इथून रायगड 2-3 वेळा गेलोय लोक घेऊन. अरे वा. किती घेता तर तुम्ही तसं? मग ग्रुप असेल मोठा तर? मोठा ग्रुप असेल तर 4,000 पर्यंत घेतो. ओके. आणि 1-2 असतील तर 2-2.5 रुपये जायचं. अच्छा. शेवटी आपण मदत थोडी झाली पाहिजे. बरोबर. पैशासाठी पण करायचं नाही, पण त्याच्यात तुमची शारीरिक मेहनत आहे ना, तुमचं स्वतः म्हणजे वेळ देताय तुम्ही. त्यात मग कसं आता 4,000 रुपये घ्यायचे तर मग शनिवार रविवार असेल तर शेवटी मध्ये तुमचा इथला पण लॉस होतो ना. मग आता तर 2-4 महिन्याचा काही धंदा बिंदा काही नाही. आपलं असं पावसाळ्यात नाहीच कोण जास्ती येत. एकदम खाली आहे. 1 तास डोक्यावरून पाणी आणायचे. पिण्याचं पाणी म्हणा किंवा वापरायला पण तेच. दिवसभरात किती खेपा होतात तुमच्या? का एकदाच आणायचं? आता आम्ही सकाळी जातो. अरे बापरे. तिकडं लाकडी बिडे जरा काढायची सरपण तिकडे सगळं बाकीचं हे करून यायचं. तिकडनं पे वाट वापरायला 2-3 खेपा वासरे आहेत बारकी, 1-2 गाई. म्हणजे ह्यांना पण इथंच पाणी आणून पाजायला लागतं. सकाळी खाल्लं, छोटे वासरू होते थोडं. ते तिच्या आई बरोबर होते, ते खाल्लंय सकाळी. आजच खाल्लं. म्हणजे वाघाचं चांगलंच इकडं तुम्हाला त्रास आहे. बिबट्या तेच. पण किती असतील? 1-2 का जास्त? 2 असते. आणि ते सोडलेले पण आहेत ना. पहिले वाघ म्हणजे एक रात्रीत 12 शिवा ओलडायचे. आताचे तसे नाहीत. जिथं असेल तिथं 12 दिवस पण सापडतील. ते 12 शिवा कोण ओलांडतो? पट्टेरी वाघ असतो ना, तो एका रात्रीत साधारण असं म्हणतात की 50-100 किलोमीटर अंतर कापतो. म्हणजे 12 शिवा थोडक्यात. पट्टेरी वाघात एवढी ताकद असते. आता ते वाघ ह्या भागाला नाही आपल्या. मागं तोरणेवर एक तर 8-10 दिवस वरतीच होता तो आपला ठिपक्याचा बिबट्या. पण ते एकदम ढाक जनावर, म्हणजे चिवट असतं ते. एखादं माणसावर जरी गुरगुरून आलं ना, एक पर्यंत तो पट्टेरी वाघ आपला मागं सरकल, पण हे चिवट जनावर असतं.
सकाळी त्यांचं ते माझा मुलगा आणि ते त्यांची सून म्हणली तिथं वरती आवाज झाला, ती गाय वरडत आली होती खाली. अरे बापरे. एकटीच जडप घालून घेऊन गेला असेल. किती महिन्याचं असेल ते? वर्षाचं होतं. वर्षाचं. त्याच्यात ताकद पण काय असेल? वर्षाचं वासरू काय बारकं झालं का? आता मध्ये 2 खाली, 1 बापरे. महिन्यापूर्वी 3 खाली. ते बारकीच वासर मोठ्या गुरांवर नाही हल्ला करत. त्यांची जशी ताकद वाढत जाईल तशी मग मोठ्याने पण हल्ला करणार. बरोबर. सहज उचलून घेऊन जाते. आम्हाला येताना पण आता भीती वाटत होती, म्हणजे म्हणलं घर तर दिसाना कुठंच, पण आपला अंदाज घेत घेत आम्ही आलोय. गाडी लावली पासून बघते आम्ही सगळं जंगलच आहे. जंगलाशिवाय दुसरं काहीच आम्हाला चार्जिंग करायचं म्हणजे मंदिरात जावं लागतं. खाली बरंच लांब, म्हणजे तसं तुम्हाला भरपूर हालापेष्टा घेऊन राहत आहे. तसं आता तुमच्या घराला किती वर्ष झाले म्हणजे बांधले का? हे पूर्वीपासून असंच आहे का तुम्ही काय बांधलं? आता बांधलं ना नवीन, पूर्वी गवताच होतं, म्हणजे वरती गवत टाकायचं. अच्छा, म्हणजे तसं तुम्ही आता 4-5 पिढ्या तुमची इथे गेल्यात. त्यांचं कसं वाडा वगैरे होता का आपलं असं साधच मातीच होतं. मातीचंच होतं? मग त्याच्यात तुम्ही आता हे थोडासा बदल केला फक्त? पत्रा टाकला खाली पत्र टाकलं. हा, मग आधी कौला असतील का? नाही. नाही गंजी, गवताच्या गंजी. आता आम्हाला आता एक माचीस नसली तरी एक माचीस कितीला पडते आम्हाला माहिती का? 500 रुपयाला एक माचीस बॉक्स तो. नाही एकच माचीस म्हणजे दुकानात 500ला नाही पडत, पण 500 रुपयाचा दिवस मोडून जायला लागतंय. खरे. हा, किल्ल्यावर एक माणूस आला होता. 2 रुपयाची. हो पण तुमचं आणायला गेला म्हणजे तुमची 500 रुपयाची मजुरी गेली. गेली. आता मी परवा त्या मंदिरात गेलतो. हा. एक मोबाईल, मुलीचा एक मोबाईल आणि एक बॅटरी होती कपाळाची, आहेत. गेलो मंदिरात मस्त चार्जिंग केली. 10 वाजल्या म्हणा, 9:30 वाजेपर्यंत मंदिरात झोपलो मी. रात्री? रात्री 9:30 वाजता उठलो तर म्हणलो 10 वाजल्यावर जेव्हा वाट बघित असेल जेव्हा आलो वरती ते बघा मध्ये तुम्हाला ते खडक लागला असेल पाण्याच्या 2 टाके आहेत. बरोबर. पुढे तुम्ही आला माझ्या कपाळाला बॅटरी होती, फुल चार्जिंग होती. टाकलं ते टाक्याच्या पुढे आलो मी, त्या मधल्या वाटाच्या पुढे आलो, ते खडकावर नाही इकडे येतो आपण. बरोबर बरोबर. खडकाच्याच पाठीमागे जरा आलो, बॅटरी पडली. मला वाटलं हरण आहे. हरण म्हणताना गपकीनं ती बॅटरी पडली ना, ते डोळे होते ते एकदम पडल्यामुळे तो खाली मटकीनं बसला, खालीच बसला मट दिशी. खाली बसला की नंतर उठला वर. पण मला द्यायचं नाही, भेटलं तरी आपल्याला हे काय परवा चुकणार नाही. आपण आज भिवून जरी थांबलो तरी आपल्याला कधी थांबू शकत नाही. जोपर्यंत देवाने सांगितले की तुला शरीर भाड्यानं दिलेले, पळायला लागणार तर पळावंच लागणार आहे. मग काय इथं चुकणार नाही. मग मी आलो तसंच, मग तो सरळ असा फिरला आणि परत गेला. तो म्हणलं चालू, आपण काहीच बोललो नाही, ओरडलो पण नाही. ओरडलं त्यांना पण वेगळं वाटतं ना काहीतरी, की आवाज कशाचा काय झाला एवढं. म्हणजे बिबट्याच होता? बिबट्या मी संपूर्ण बघितला मात्र. रस्त्यात बसला होता? रस्त्याच्या जरा बाजूला होता. बापरे. बरं त्याला माहिती आहे रस्त्याने जायचं होतं, हा, त्याला तो पार करायचं होतं रस्ता. तो गेला नाही. अच्छा. ते वाटेने त्याला जायचं होतं. हा, मी निघून आलो, तो थोडा असं म्हणजे सरळ झाला तर माझ्याकडे बघून तो थोडा वाकडा वळला. नंतर मी निघून आल्यानंतर तो बी तिकडे गेला, मंदिराकडे गेला असणार, मी इकडे आलो. पण बरं आहे म्हणजे त्याने हल्ला नाही केला. नाही, तेवढं एक चांगलं आहे, म्हणजे जनावर हल्ला करत नाही, ती गुरं सोडून माणसांवर नाही. नाही अजून नाही केला. मला असं भरपूर झालं. माझ्या गाडावर 2-3 गायी मारल्या त्याने, वर गडावर. गडावर रात्रीच्या वेळेस तो कुठल्या दरवाज्यावर चढतो, काळेश्री दिंडी, मातेवाडीचे तिथून ते आपण हातीनाड्यात बसतो त्याच्या खाली वर चढतो तो. बरोबर. परत गुंजवण्या दरवाज्यांवरती चढू शकतोय. बरोबर. चोरदिंडीनं पण चढू शकतोय. म्हणजे गडावर पण फेरी असतीच. हा, आता ही खिंडीतून इथपर्यंत, इथं खालीपर्यंत रोड तुम्हाला दिसला असेल खाली, डांबरी रोड पर्यंत कंपल्सरी असं जंगलच आहे. बरोबर. तो रात्रीचा दिसतो, गाडीच्या समोर उभा राहतो. बरं असं थोडे तुम्हाला माहिती आहे, सिग्नल पुढे आहे, पाठीमागे तुम्ही क्रॉस करू शकत नाही. सिग्नल झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता ना, इकडे राईटला का लेफ्टला जायची. बरोबर. तसं त्याला माहिती असतं, तो उतरला असेल ना खाली, तिथे एक मोठी पोवळी असेल किंवा एखादा दरडी असेल, वरती कडा असेल, तर त्याला बी तेवढी वाट क्रॉस करावं लागते ना. तर तुम्ही थांबा, तुम्ही त्याला बळण हे करू नका. दिवसला की मग ते चौथा लागायचं नाही, आपलं शांत गप जायचं. आणि त्याला शिवी द्यायची नाही, जेणेकरून कधी बी शिवी आईनं शिवी दिली त्याला चिडले, तुम्ही दगडे घालू नका, काठीने त्याला 10 रट्टे पण आणा, काहीच करणार नाही. तर त्याचा जनावरांना त्रास आहे बाकी नाही. आता राजगडाबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत का? लहानपण राजगडाच्याच सानिध्यात गेले? माझं आता आमची ज्या टायमाला आई मेली त्या टायमाला आम्हाला खायला पण मिळत नव्हतं. अच्छा. मग आम्ही म्हणजे ते हितच याच ठिकाणी नाही, दुसऱ्या ठिकाणी. आणि इथं हेच याच्या पाठीमागे होतो आम्ही राहायला. बरं. तिकडे आई आमच्याला वारल्यानंतर आम्ही असे फुलं हालत काढली, भरपूर असं आम्हाला अन्न बिन्न मिळायचं नाही. नंतर आम्ही इकडे आलो. आम्ही इकडे मांबळे सरकारला कुठेतरी बाहेर जाणार होतो. आमचे वडील होते, आम्ही 5 भावंड होतो. अच्छा. नंतर आम्ही इथं आलो, इथं आपलं छोटं कोपड बांधलं. हा. नंतर मग राजगडाचं असं कसं आहे की तिथं नातं जर जोडलं ते नातं मग भयंकर आहे.
आणि त्याचं म्हणजे खूप वैशिष्ट्य आहे. बरोबर. की तुम्ही इमानदारीने जर राहिला, आता तुम्ही आलाय बाहेर, तुम्हाला आम्ही गलत सांगू शकत नाही की तुम्ही इकडनं जावा, खरंय शेजारावजे मग काय असं चुकीचं सांगायचं नाही. महाराज अजूनही जिवंत आहे, महाराज अजून पण बघतात ते. बापरे, महाराजांनी आमच्या अंगावर काटा येते तुम्ही हे जे बोलताय ना. पद्मावती माता जी आहे ना, हा, ती तुम्हाला साक्षात म्हणजे आई म्हणून ती जे अजून बी तलवार देऊ शकते एवढी तिच्याकडे ताकद आहे. बापरे. मग ते आम्ही तिथं जायचो, पण आम्ही एक करायचो. आमचं एक वैशिष्ट्य पहिल्यासून होतं की चोरी कधी करायची नाही. चोरी हे मोठा महागुन्हा आहे. माझं एवढंच वैशिष्ट्य माझ्या मुलांना पण सांगणे की तुम्ही एक टायमाला भीक मागा, पण चोरी कधी करू नका. शिंदळकी एक करायची नाही, खोटंही कधी बोलायचं नाही. म्हणजे एवढं कारण की आणि तुम्ही जा तिथे निष्ठेने पाया पडलं ना, तुम्ही असे बघण्याकरता या आणि खास श्रद्धेने या, कधी कुणाला काय झालं असं काय नाही. मग एक मुलगा होता, आम्ही रात्री तेच कार्यक्रम असा झाला होता, मी घरी येत होतो, तर म्हणले आमचं एक मुलगा पडले, 14 जण होते ते आपण ते युट्यूबला माझी दिसते ना सुयाळा, बरोबर, ते एक झाड बघा दिसतं, झाडापासूनच ते मुलगा खाली गेलं. मधमाशा तिकडे ते उठले का, त्याला असं हात देऊन गेलं तसं ते कडून डायरेक्ट खाली गेलं. बापरे. तर ती मुलं म्हणजे आमचा मुलगा गेला असेल कुठेतरी, असं वरनं बघितलं तर खाली ते कडे खाली पडलं होते मरून. बापरे. त्याच्या बहिणीचं होतं 4 दिवसावर लग्न. मग आम्ही गेलो, रात्रीचे बघून खालनं आलो. मग ते पोलिसांना फोन केला, रात्री 2 वाजता मैत वरती काढलं. मैत काढून पहाटे 4 वाजता घरी आलो. 1 रुपया पण घेतला नाही. मदत भरपूर केली, बरं हे करणं कर्तव्य महाराजांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे. महाराज असे म्हणले नाही, महाराजांनी शिकलेले ज्यांच्याकडे पैसा आहे तेच वरती कामावर. महाराजांनी जीवाचं रान केलं ना, कुठली नाव कुठं करून ठेवलं कुठंच नाही, जातीपाती बघितल्या नाहीत किंवा हा माझा नाही हा तुमचा नाही. महाराजांनी स्वतः खांद्याला खांदा देऊन प्रत्येक मावळ्यासोबत सगळं उभं केलं. त्याच्यामुळे आपण असं म्हणायचं नाही तुम्ही बाहेर नाही आल्या मग आम्हाला 10,000 रुपये द्या, 5,000 रुपये. खरंय, हे चुकीचं आहे. पैशापासून काय होत नाही, प्रेमापासून सगळं होतं. एकदम खरंय. आणि सत्य राहायचं कधी पण. तुम्ही आलाय ना, आता तुम्ही फिरायला राजगडला जाणार आहे, पण तुम्ही एक तांब्यावरून पाणी घ्या. आम्ही ते हे होतं कोरोना काही नव्हता, काही नाही काय डॉक्टर लोकांनी कमवून घेतलं, बंद केले होते ना दरवाजे, तिकडनं जायचं आम्ही, पाणी बिणी आम्ही द्यायचो. तुम्ही घाबरले नाही की आपल्याला काय होईल, जाणारच आहे काहीतरी. हे सिरियल आपल्याला भाड्याने दिले, चांगलं राहिलं तर आपलं कीर्ती होईल. महाराजांचं 450 वर्ष अजून नाव भयंकर झळकते अंगावर, म्हणजे हे होतोय. आपण 3.5 दिवस तरी चांगलं काहीतरी थोडं तरी करता आलं पाहिजे. थोडं तरी बंगले असेल, माझी इथं 200 एकर जमीन असेल, जमीन जागेवर आणली. पुनीता दांडेकरांनी त्यांचं एक आता तुमच्याकडे मोबाईल आहे, मला मी सगळं फोन करत होतो, काल तुम्ही आलता आमच्याकडे, बसला होता, कसे आहे, बरे का, तुम्ही पोचला का, असं मी विचारणार आहे. गुणीदा पुण्यावरनं का मुंबईला राहायची ती, पुण्याला तळेगावला राहायची. तळेगाववरून निघाले की खाली हनुमती बबन दर्डिगे हे एक त्यांचं पोस्ट होतं. ते असं तिकडनं ते आलेले कळले की मार्गदर्शनाला पहिला पूल नव्हता, ते तिकडनं ते घेऊन यायचे बबन दर्डिगे. हनुमतीपर्यंत सोडलं की त्यांचं पोस्टरचं काम संपलं. बरोबर. पोस्टमॅन परत गेला. मग तिथून पुढे ते गायी असायच्या 20-25 त्या कचेरीत आतमध्ये गायी असायच्या, 25-30-40 गायी असायच्या, 10-15 म्हशी असायच्या, आणि ते पिसुळे पडलेले, मग ते गायवनी पिसवा सगळ्या. मग ते म्हणायचे, आपण म्हणायचे नाहीत, दांडेकर आपण ते म्हणायचे नाहीत, बिनधास्त तिथं. म्हणजे तो माणूस जे होते ते एकदम अवलियाच होते, म्हणजे इतकं स्वच्छंदी जीवन त्यांनी जगलंय. राजगड त्यांच्यासारखं कोणी जगलेलं नाहीये. तुम्ही कधी भेटले त्यांना समोरासमोर? तुम्ही लहान असाल त्यावेळेस, तेव्हा आमची भयंकर पण. आणि वडील वगैरे तुमचे त्यांचे झाले असेल त्यांच्याशी भेट वगैरे? त्यांच्या मुलाला मुलगी आहे त्यांची, त्यांना त्यांच्या जावायला मी भेटलोय. अच्छा. त्यांना समोर भेटले. मग ते तिथे राहायचे सुखरूप, म्हणजे ते दुसरं काहीच खायचे नाहीत. हे तुमचं बाकीचं काहीच नाही. आता हे सगळं खतवलं त्यांनी. भाकरी, लोणी, ताक, दूध, दही, बस दणका त्यांचा. बरोबर. बाकी त्यांना काहीच लागायचं नाही, जे असेल ते. आपण सारखं कोणी येत नाही. नाही. आपण म्हणजे अख्खा राजगडाचा त्यांनी परिसर पिंजून काढलाय, पिंजून. आणि त्या टायमाला कशाची काही सोय नसताना. असे म्हणतात, नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच मनाला सुखाची रेंज मिळते. कदाचित त्यामुळेच महान तपस्वी व संन्यासी व्यक्तींनी घनदाट अरण्य संस्कृती निवडली असावी. अशाच अरण्य संस्कृतीत आजही राहत स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाचा जीवन प्रवास आज या व्लॉगमार्फत आपण जवळून पाहिला, अनुभवला. परतीच्या वाटेवर काही अंतरापर्यंत आम्हाला सोबत करत दादांनी त्यांचे काही अनुभव सांगितले. घरातून बाहेर पडलं ना, पहिलं दर्शन राजांचं होतं. नशीबवान आहे म्हणजे तेवढ्यासाठी तुम्ही. आणि तुमची टीव्ही एक दिवस तरी रिपेअरिंग करायला न्यावं लागतं. आमची ही कधी चंद्र सुरू होतेपर्यंत ही टीव्हीला
कधीच बंद पडणार नाही. बंद पडणार नाही. हा चंद्र सुरू आहे तोपर्यंत अशी कीर्तिरूपी बनवलेली. खरंय. झाड दिसते का? हा तिथं आलो मी तर तिथं मला इथं हे झाडाखाली डोळे दिसले. ह्या झाडाखाली केकताडाचं झाड आहे म्हणजे काट्याचं. हा काटे झाड ते खालीच उभा होता. बरं. उभा बॅटरी मारल्यानंतर मटक्याने तिथेच खाली बसला. हा ह्या जागेवर तिथे तो खाली बसला. खाली बसल्यानंतर परत वरती उठला. हा परत वरती उठला तर मला वाटलं इथे ते येणार माझ्यावर सुटून. परत तो पाठीमागे वळून तिकडे गेला. तो पुढे झाडीत गेला आणि तुम्ही इथंच थांबले. मी इथे थांबलो. इथून सरळ त्या वाटेने घरी गेलो. हा तो त्याच्या रानाचा जो राजा आहे. बरोबर. आपण जसं आपल्या ह्या एरियाचा राजा आहे खरंय. तो त्याचा राजा आहे. नशिबास पूर्णपणे देवावर सोडण्याचा अधिकार कदाचित या रान माणसांचाच आहे, कारण यांच्या वागण्या बोलण्यात कुठेच दिखावा दिसत नाही. आयुष्यात असलेल्या असंख्य अडचणी व संकटांशी दोन हात करत या राजगडाच्या घनदाट जंगलात मानवी वस्तीपासून अलिप्त राहून साधेपणाने आयुष्य जगणारी ही साधीभोळी माणसं